इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी ऋषिकेश पवार याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेऐवजी जेल अधिकाऱ्यांच्या खासगी बोलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले। छातीत दुखू लागल्यानंतरही त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने संताप नातेवाईकांनी उल्हासनगर सेंटर रुग्णालयात गोंधळ घातला। डोंबिवलीतील ऋषिकेश पवार याचा खुनाच्या प्रयत्नांचा गुन्ह्यात अटक करून आधारवाडी कारागृहात न्यायालयातील कोठडीत ठेवण्यात आले होते। काल सायंकाळी सुमारे 5 वाजता छातीत दुखू लागल्यानंतरही त्याला तत्काळ रुग्णालयात न नेता 9:30 वाजता सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले। वेळेत उपचार मिळाले असते तर तो वाचला असता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। संताप नातेवाईकांनी दोषींवर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। मेरा नाम रियाज सिराज खान है। मेरा भाई ऋषिकेश सुरेश पवार जिसकी डेथ हुई है, जेल में डेथ हुई है। उसको जब छाती में पेन हो रहा था 5 बजे के टाइम पे, तो 5 बजे के टाइम पे है ना सर, उसको कॉल नहीं, मतलब उसको लेके दवाखाना नहीं आया। दवाखाने में जेल के दिखाया, तो जेल के डॉक्टर ने क्या लिखा कि जब आप सिविल हॉस्पिटल में लेके जाइए। तो आज शाम को 5 बजे जब छाती में उसके पेन हो रहा था, तो आपका सिविल हॉस्पिटल में 9:30 बजे का एंट्री है कि आपने 9:30 बजे सिविल हॉस्पिटल में लाया और वो लाते टाइम पे डेथ हो चुका है, ऐसा डॉक्टर साहब ने हमको बोला है। यह बात आप मुझे बोलो, जब किसी को इंजरी होती है तो एम्बुलेंस आती है या प्राइवेट सुप्रीटेंडेंट की वैन आती है? एम्बुलेंस आती है। तो इन्होंने क्या किया है, सुप्रीटेंडेंट की प्राइवेट बुलेरो गाड़ी में उन लोगों ने लेके आया है बॉडी और यहाँ पे सबमिट किया। सबमिट करने के बाद में पहला व्यक्ति जो आके मेरे भाई के बारे में पूछने के बाद मुझे क्या बोला गया है मैडम ने, डॉक्टर ने, कि ये लड़का पहले ही दवाखाने में लाने से पहले ही डेथ हो चुका है। तो मेरा यही कहना है कि पुलिस प्रशासन और जेल प्रशासन क्या कर रही थी? जिस टाइम उसको दर्द हो रहा था उस टाइम आप लेके आते तो आज मेरा भाई सही सलामत रहता। ये जो भी है जेल प्रशासन की हलगर्जीपना है। और हमको सर आपके तरफ से न्याय, या आप कोई बोलोगे जहाँ जाने या जेल के बाहर भूख हड़ताल करने, या जो भी आप बोलोगे हम उसमें राजी है सर। खाली हमको न्याय चाहिए। न्याय नहीं मिलेगा तो सर हम क्या कर रहे, हम जनता क्या करेंगे? और वो जो डॉक्टर है जेल का, मैं भी एक मुजरिम हूँ, मैंने भी एक गुनाह किया है, मैं भी अंदर जाके देखा। और डॉक्टर दारू पी के आता है ऑन ड्यूटी। डॉक्टर वो क्या काम का है जो दारू पी के अंदर जाता है? वो पेशेंट को क्या संभालेगा? एक हार्ट में दुख रहा है, 1 मिनट, जो हार्ट में दुख रहा है वो तभी इन्फॉर्म किया है शाम को 5 बजे, 6 बजे आपको किया है। तो आपका काम क्या बनता है? डॉक्टर को दिखाना। डॉक्टर ने क्या करना चाहिए? सिविल हॉस्पिटल में लिख के देना चाहिए, या इंजरी ज्यादा बड़ा है, कुछ उसको डिप्रेशन है तो उसको जैसे लिख के देना चाहिए। पर इन्होंने कुछ भी नहीं किया। उनको 9:30 बजे यहाँ पे एंट्री है, एंट्री में आप आके देख सकते हो। ये जेल प्रशासन की एकदम हलगर्जीपना है और वो डॉक्टर के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई लीजिए, ये मैं हाथ जोड़ के विनंती करता हूँ। हे प्रकरण असं घडलेलं आहे की मार्केट इथे आमच्या इथे ठराविक आठवडी मार्केट भरतो। त्या मार्केटनुसार ना पब्लिकला त्रास होतो, ट्रॅफिक होते, नॉईज पोल्युशन फैलतं। मग याच्यानुसार आमच्या दादांनी त्याच्या मार्केटचा मुकादम आहे त्याशी बोलचाल झाली थोड्याशा कारणावरनं। तर त्या कारणावरनं त्या लोकांनी गफलतमध्ये बोलून 25-26 जणांनी बोलून माझ्या दादावरती जीवघेणा हल्ला केलेला। त्या जीवघेणा हल्ल्यापासून तर माझ्या दादांनी त्यांचे जे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी सेल्फ डिफेंस मध्ये त्या समोरच्या व्यक्तीला मारहाण केली। यांनी आमच्यावरती कायद्यानुसार आमच्यावरती कलम टाकले, म्हणजे माझ्या भावांवरती। आणि ह्या लोकांना पैसे वगैरे भरून प्रत्येक गोष्टीने सहकार्य पोलिसनी बिलो द बेल जाऊन शासनाच्या बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे। आणि त्यांच्यावरती खोटे खोटे आरोप टाकून त्यांना जेलमध्ये दाखल केलेलं आहे। आणि दाखल केल्यानंतर माझ्या दादांना त्रास होत होता, दादांनी तक्रार दिली मला त्रास होतोय किंवा काही गोष्टी, मला जरा सहकार्य करा सर त्या गोष्टीसाठी। त्यांनी त्यांचा प्लॅन समजून किंवा त्यांनी त्यांची काय मिली बघत असेल ते आम्हाला काय माहिती नाहीये, त्यानुसार त्यांनी त्यांचं काय केलं असेल ते, पण माझ्या दादाला नाही भेटला नाहीये। आणि यांनी हलगर्जीपणा केला म्हणून माझ्या भाऊचा जीव गेलेला आहे। माझी एवढीच मागणी सगळ्यांकडनं की त्याला न्याय भेटला पाहिजे। ऋषिकेश सुरेश पवार, ते राहणार आहे डोंबिवलीमध्ये। त्याला एक पोरगी आहे आणि त्याची बायको। त्यांच्यासाठी माझं एवढंच मागणं सगळ्यांकडनं की त्यांना न्याय भेटला पाहिजे। भाऊ तर गेलेला आहे, पण आता ही जी हलगर्जीपणा ह्याचा जो पाठपुरावा घेतला पाहिजे पुढे। 9:30 वाजताची एंट्री आमच्या भावाची आणि आता वाजलेले 12:30 पावणे 1 वाजले तरी पण अजून एकही इथे कोणी पुढे काही हालचाल दिसत नाही। खडकपाडा पोलिसांना कमीत कमी 20 कॉल केलेत,
अजून पण कोणीच आलेलं नाही. आत्ता बाबा लोक आलेत पुढची प्रोसेस करायला. अजून पोलीस किंवा PM साठी जे लोक येणार होते त्यांचं काहीच प्रोसेस, आता त्याची आम्हाला एक टाइम दे की आम्हाला कधीपर्यंत त्यांची प्रोसेस होणार आहे. आणि आता आम्ही अजून किती वेळ वाट बघायची आहे, कारण की आम्हाला काही जण सांगतात की इथे होणार आहे, काही सांगतात JJला, अजून काहीच आम्हाला पूर्ण माहिती भेटत नाहीये. आणि खडकपाडा पोलीस स्टेशन आहे, त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन पुढची प्रोसेस करेल. कारण की आता कमीत कमी 5 तास झालेत त्या बॉडीला, आणि आता 5 तास होऊन त्या बॉडीला पण अजून पुढे आपण तिथे थांबू पण शकणार अजून 1 तासानंतर. त्यामुळे सांगतो की लवकरात लवकर ही जी व्हिडिओ आहे आम्हाला त्यांच्यावर पोहोचवा आणि पुढची प्रोसेस लवकरात लवकर त्यांनी करावी ही विनंती आहे.